नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीसॉच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण एस-टी-आय प्रिलिम्स 2011 ओके, ह्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करत आहोत. तर आपण प्रश्न बघूयात. प्रश्न असा आहे, लक्षात घ्या. पाळेकरांचा उठाव डॅश डॅश या भागामध्ये झाला होता. पाळेकर. ऑप्शन दिलेले आहेत. दक्षिण भारत, उत्तर भारत, गुजरात आणि ओडिशा अशा ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, लक्षात घ्या. तर मग आता इथं पाळेगार म्हणजे कोण होते त्याची एक ब्रीफमध्ये आपण चर्चा करूयात आणि त्यांचा उठाव नेमका कसा झाला त्याची चर्चा आपण करूयात. एक सविस्तर मी तुम्हाला पाळेगार आणि त्यांच्या उठावाबद्दलची माहिती देतो, लक्षात घ्या. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला ओके दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं. लक्षात येतं का? ओके, आपल्याला काय दिसतं? दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं साम्राज्य होतं असं आपल्या लक्षात येतं. आणि जे विजयनगरचं साम्राज्य होतं त्यामध्ये प्रांतिक प्रशासनिक अधिकारी जे होते त्यांना नायक असं म्हटलं जायचं. तर त्या ठिकाणी प्रांतिक प्रशासनाची नायक व्यवस्था होती. लक्षात येते का? नायक. आता समजा फॉर एक्झाम्पल ओके, हे विजयनगरचं साम्राज्य आहे आणि विजयनगरच्या साम्राज्यामध्ये हा समजा एक प्रांत झाला. तर या प्रांताचा प्रमुख कोण असेल? तर या प्रांताचा प्रमुख असेल नायक. लक्षात आलं का? प्रांताचा प्रमुख असेल नायक. आणि हा जो नायक होता, लक्षात घ्या, या नायकाला मदत करण्यासाठी त्याच्या आधिपत्याखाली विशिष्ट अशा प्रकारचे अधिकारी असायचे आणि त्यांना म्हटलं जायचं पाळेगार. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर ओके, हा जो भाग असायचा या भागाचे पुन्हा प्रशासकीय ओके छोटे छोटे प्रशासकीय विभाग केले जायचे, स्थानिक विभाग केले जायचे आणि स्थानिक विभागांचा जो प्रमुख असायचा त्याला पलयक्कार किंवा पाळेगार किंवा पोळीगार असं म्हटलं जायचं. मी पुन्हा सांगतो, पोळीगार, पलयक्कार किंवा पाळेगार असं त्यांना म्हटलं जायचं. हे स्थानिक महसूल अधिकारी होते. त्याचं काम काय होतं? आपापल्या भागामधला महसूल गोळा करून तो नायकापर्यंत पोहोचवणं, आपापल्या भागामधली कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम होतं. आणि काळाच्या ओघामध्ये काय झालं होतं, यांची पदवी ही वंशानुगत म्हणजे वंश परंपरागत अशा प्रकारची झाली होती, लक्षात घ्या. आता हे जे पाळेगार होते ओके, त्यांच्याबद्दल आपण माहिती, पाळेगार व्यवस्था म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. तर झालं असं होतं की काळाच्या ओघामध्ये मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर काळाच्या ओघात त्या पाळेगारांची पदं वंशानुगत अशा प्रकारची झाली होती. म्हणजे पाळेगारांनंतर त्याचा मुलगा पाळेगार, त्याचा मुलगा पाळेगार अशी व्यवस्था झालेली. पण नंतर ज्या वेळेला म्हैसूर प्रांतामध्ये त्या ठिकाणच्या वडेयार नायकांचं महत्व कमी झालं आणि त्या ठिकाणी हैदर अली आणि नंतर टिपू सुलतानची राजवट प्रस्थापित झाली, तेव्हा हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी त्या भागामध्ये महसूल व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपलं प्रत्यक्ष कंट्रोल एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. टिपू सुलतान तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी महसूल अधिकारी नेमून पाळेगारांचं महत्व कमी करायचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे ज्यावेळेला हैदर अली आणि नंतर टिपू सुलतान यांनी पारंपरिक महसूल व्यवस्था बदलून त्या ठिकाणी नवी व्यवस्था आणायचे प्रयत्न केले, टिपू सुलताननं प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करायचे प्रयत्न केले राज्य संस्था आणि शेतकरी यांच्यामध्ये, तेव्हा हे पाळेगार भडकले आणि ते पाळेगारांनी मग ओके या राजवटीला विरोध करायला सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या. तर मग हैदर अलीच्या काळामध्ये सुद्धा, टिपू सुलतानच्या काळामध्ये सुद्धा पाळेगारांनी बंड केलेली आपल्याला दिसून येतात. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा काय? नंतर मग आपल्याला माहिती की टिपू सुलतानाचा पराभव झाला आणि म्हैसूरमध्ये ब्रिटिशांची राजवट स्थापन झाली. आणि मग त्यावेळेला जो कर्नाटिक नावाचा प्रांत होता, लक्षात घ्या, हा कर्नाटिक नावाचा प्रांत हे लक्षात घ्या. कर्नाटक म्हटलं की तुम्हाला वाटतं की हे कर्नाटक ओके, बंगलोरवालं कर्नाटक, तसं नाही. ओके, कलोनियल पिरियडमध्ये कर्नाटकचा जो भाग होता तो हा होता, लक्षात घ्या. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मद्रासला लागून असणारा जो प्रदेश होता त्याला कर्नाटिक असं म्हटलं जायचं. आरकोट ही त्याची राजधानी होती. तर या भागामध्ये पाळेगारांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणामध्ये होतं. ओके, मग झालं असं, या भागावर जेव्हा ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली तेव्हा ब्रिटिशांनी सुद्धा तेच केलं. ब्रिटिशांनी या भागामध्ये महसूल व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना ओके त्या ठिकाणच्या स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी म्हणजे पाळेगारांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि त्याच्यातून जो संघर्ष उद्भवला त्याला पाळेगारांची युद्ध असं म्हटलं जातं. ही पाळेगारांची युद्ध ही दक्षिण भारतामध्ये ब्रिटिशांना ज्या संघर्षाचा सामना करावा लागला त्याच्यामधला महत्वाचा संघर्ष आहे. तर पाळेगारांची उठाव हे 1795 ते 1805 या काळामध्ये ब्रिटिशांना ओके सहन करावे लागले होते किंवा ब्रिटिशांना सामोरं जावं लागलं होतं या उठावांना. प्रदेश होता कर्नाटिक प्रदेश, जो मी तुम्हाला आत्ता दाखवला. आणि मुद्दा होता महसुलाचा मुद्दा. महसुली प्रदेशावरचं नियंत्रण आणि महसूल कोणाच्या ताब्यात असलं पाहिजे, हा त्यांच्या संघर्षाचा मुख्य मुद्दा होता, लक्षात घ्या. आणि या संघर्षांचं पाळेगारांचे जे उठाव झाले होते त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर पंचल कुरीजी नावाचा भाग होता. त्या ठिकाणचा वीरा पंड्या कट्टबोम्मन, याला अजून एक नाव आहे गट्टी बोम्मू असं म्हटलं जातं. स्थानिक लोक त्याला गट्टी बोम्मू असं म्हणायचे. तर पंचल कुरीजीचा वीरा पंड्या कट्टबोम्मन, शिवगंगाचा मुरुदू पंड्या, दिंडीगुलचा गोपाळ, मलबारचा केरळ वर्मा, बेदनूरचा धोंडाजी वाघ आणि जिंजीचा कृष्णप्पा अशा अनेक स्थानिक नेत्यांनी या पाळेगारांच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. आणि हा जो संपूर्ण कालावधी त्याला पाळेगारांचे युद्ध, पाळेगारांचे उठाव असं म्हटलं जातं. त्यापैकी पंचलकुरीजीचा जो वीरा पंड्या कट्टबोम्मन म्हणजेच गट्टी बोम्मू याचा जो उठाव होता तो अत्यंत प्रसिद्ध आहे. अत्यंत हिंसक आणि तीव्र अशा प्रकार झाला होता. आणि एवढा इतका जास्त प्रतिसाद लाभला की ब्रिटिशांनी या संघर्षाची धास्तीच खाल्ली होती, लक्षात घ्या.
आणि म्हणून ब्रिटिशांनी कसाबसा हा उठाव तर दडपला, पण त्याचबरोबर त्यांच्या मनात त्या पंचलखुरीची बद्दल इतका राग आला, इतका राग होता त्यांच्या मनामध्ये, की त्यांनी पंचलखुरीचीचं नावच नकाशावरून मिटवून टाकलं. ऑफिशियल रेकॉर्ड्समधून त्यांनी पंचलखुरीचीचं नाव मिटवून टाकलं होतं. एवढा या ठिकाणचा उठाव प्रभावी होता. तर पाळेकरांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला? हा तो प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे. येस.